जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये। मित्रांनो, आज आपण चॅलेंजिंग म्हणजे जो सर्वात अवघड वाटणारा प्रश्न असतो, ठीक आहे ना, चॅलेंजिंग मध्ये अवघड म्हणतात या प्रकरणाला, यावरचे जे प्रश्न असतात त्यांना अवघड समजतात, तर ते अवघड लेवलचे प्रश्न आज आपण बघूया। ठीक आहे, तर चॅलेंजिंग मध्ये हा प्रश्न आहे, एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतकीच फुले ठेवली, देवाला 21 फुले वाहिली तरी सुद्धा त्याच्याकडे 5 फुले शिल्लक राहिली। जर मंदिराला 50 पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होती, असं या प्रश्नात विचारलेलं आहे। म्हणजेच काय केलं त्यांनी की एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी चाललाय, बरोबर आहे, मंदिराला 50 पायऱ्या होत्या आणि तो प्रत्येक पायरीवर चढताना समजा 1 नंबरची पायरी तर 1 नंबरवर 1 फुल ठेवलं, 2 नंबरची पायरी 2 नंबरच्या पायरीवर 2 फुलं ठेवले, त्याने 3 नंबरची 3, अशा या पद्धतीने 50 नंबरची पायरीपर्यंत जितक्या नंबरची पायरी असेल तितकेच फुले ठेवतोय। त्याचबरोबर त्याने देवाला 21 फुले वाहिली आणि त्याच्याजवळ 5 फुले तरी शिल्लक राहिली। मग तुम्हाला काय विचारलं त्यांनी की त्या व्यक्तीजवळ एकूण किती फुले होती, बरोबर आहे, म्हणजे टोटल त्याच्याजवळ किती फुलं होते असं या प्रश्नात तुम्हाला विचारलेलं आहे। मग लक्ष द्या, आता हा प्रश्न सोडवताना काय करायचं, कुठलं सूत्र न वापरता 50 पायऱ्या आहेत, बरोबर आहे, 50 गुणिले 51 करून घ्या, ठीक आहे, छेदात 2 घ्या, बरोबर की नाही, आणि आता काय करा, बे 1 बे 25 दुने 50, 25 गुणिले 51 करशाल तर त्यावेळेस 1275 उत्तर येत आहे, बरोबर आहे। त्यामध्ये आता त्याने देवाला किती फुले वाहिली, म्हणजे 1275 पायरीवरची फुलं आहेत, बरोबर, पायरीवर त्याने ठेवलेली फुलं आहेत, लक्षात येत आहे। त्यानंतर त्याने देवाला किती फुले वाहिली आहेत तर 21 फुले, बरोबर आहे। मग त्यामध्ये 21 पुन्हा अधिक करा आणि शिल्लक किती राहिली, त्याच्याकडे 5 शिल्लक राहिलीत, बरोबर आहे। मग यांची आता बेरीज करून टाका, म्हणजे तुम्हाला त्याच्याजवळ एकूण किती फुले होती हे समजून जाणार, ठीक आहे। आता बघा, मग 5 आणि 5 10 आणि 1 1100 1 500 1 7 आणि 3 10 0 800 1 2 आणि 1 3 आणि हा 1, म्हणजे त्या व्यक्तीजवळ एकूण किती फुले होती तर 1301 फुले त्या व्यक्तीजवळ एकूण होती, ठीक आहे। समजलंय का गण्या तुला समजलंय का? ओके, गुड।